सूर्यमालेची यंत्रणा ही मानवी यंत्रणा कशी कार्य करते या बाबतीत नैसर्गिकपणे भूमिका बजावते. ती तुम्हाला अस्थिर करू शकते, विचलित करू शकते, तुमचा जीव सुद्धा घेऊ शकते. नाही, ग्रहाचा वापर सबब देण्यासाठी करायला सुरू करू नका. काळ ही ती गोष्ट आहे जी या संपूर्ण विश्वाला एकत्र धरून ठेवते. अगदी गुरुत्वाकर्षण सुद्धा काळाचंच एक दुय्यम उत्पादन आहे. बरं, जर हे तुम्हाला अति वाटत आहे, जेव्हा बाकीचं जग पृथ्वी सपाट आहे असा विचार करत होतं, तेव्हा त्यांना या सगळ्यांची माहिती होती, दुर्बिणीशिवाय देखील. आम्ही असं कॅलेंडर बनवलंय जे फक्त दिवस मोजत नाही, तर वैश्विक भूमितीचा नकाशा मांडतं. जर तुम्ही आवश्यक असं काम केलं आणि स्वतःची ग्रहण क्षमता वाढवली तर तुम्ही पाहाल, मी विषुववृत्तासमोर नतमस्तक आहे. कारण माझं जीवन, जर मी त्याला माझं जीवन म्हणू शकलो तर ते त्या दिवशी नाहीसं झालं. मी विषुववृत्ताचं अपत्य आहे. नमस्कारम. वेलकम टू 360. बरं, आपण त्याकडे पाहूया ज्याला आपण काळ म्हणतो, अधिक अचूकपणे. मानवी समाजांचा एक विशिष्ट पैलू म्हणजे काळाचा अनुभव, म्हणजेच कॅलेंडर. जेव्हा तुम्ही वेळ म्हणता, बहुतेक लोक घड्याळाकडे पाहतात किंवा रिस्टवॉचकडे पाहतात किंवा अर्थातच आजकाल फोनकडे. हो, काळाचा एक पैलू म्हणजे मोजमाप. विविध चक्रांसाठी एक निर्देशक म्हणून तो उपयोगी ठरतो. निसर्गाची चक्र आणि मानवनिर्मित चक्र हे याबद्दल आहे की तुम्ही ऑफिसमध्ये कधी हजेरी लावली पाहिजे, कधी बिलं भरली पाहिजेत किंवा तुमचा EMI कधी आहे. दुर्दैवानं तथाकथित आधुनिक समाज आर्थिक यंत्रामध्ये इतका खोलवर गुंतल्यामुळे आपली काळाची पूर्ण संकल्पनाच यावर ठरवली जाते की काय, कधी आणि कशी आपल्याला काहीतरी आर्थिक कृती करायची गरज आहे. बरं, बहुतेक लोकांना याची पर्वा नसते की केव्हा फुलं उमलतील किंवा मॉन्सूनची सुरुवात कधी होईल. बरं, जर आपण फुलांबद्दल बोललो तर त्या फुलांच्या मार्केटिंगसाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे? जर आपण मॉन्सूनबद्दल बोललो तर पेरणी, कापणीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे? सर्व काही अर्थकारण आणि आपल्या जगण्याच्या प्रक्रियेबद्दल आहे. माझा अर्थव्यवस्थेला किंवा आर्थिक प्रक्रियांना मुळीच विरोध नाही, पण काळाला, जो अस्तित्वाची एक सखोल घटना आहे, त्याला केवळ व्यवहाराच्या हिशोबात मर्यादित ठेवणं ही एक गंभीर चूक आहे, जी आपण गेल्या काही दशकांमध्ये आपल्या जीवनात शिरू दिली आहे. अर्थकारण हे मुख्यतः उदरनिर्वाहाशी संबंधित आहे. एक काळ असा होता जेव्हा उदरनिर्वाह म्हणजे फक्त अन्न आणि निवारा होता, पण आज अन्न आणि निवारा हे अधिकाधिक संघटित होत आहे. दुर्दैवानं गुंतागुंतीचं आणि अर्थातच महाग. या सर्व गोष्टी असणं ठीक आहे, पण या गोष्टी तुमच्या जीवनाचे निर्णायक घटक बनू नयेत. तुम्ही कशा प्रकारचं अन्न खाता, कशा प्रकारचे कपडे घालता, कशा प्रकारच्या घरात राहता, प्रत्येक जण या गोष्टी आपापल्या क्षमतेनुसार आयोजित करतो. पण या गोष्टी तुम्हाला मर्यादित करणाऱ्या बनू नयेत. त्या फक्त तुमच्या जीवनाला आधार देण्यासाठी आहेत. तुम्ही ऑफिसला चालत गेलात की सायकलवर किंवा कार चालवत गेलात, हा प्रश्न फक्त वेगवेगळ्या लोकांच्या आर्थिक क्षमतेचा आणि पर्यायांचा, जे लोक निवडतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या संधींचा आहे. पण मुळात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तिथं पोहोचला आहात. प्रवासाची साधनं ही केवळ प्रासंगिक आहेत. जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत असंच आहे. पण आपल्या मनात या प्रासंगिक गोष्टींचं महत्त्व इतकं वाढलं आहे की जीवनाची मूलभूत तत्त्व पूर्णपणे विसरली गेली आहेत. जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल की काळ हा अर्थकारणाबद्दल नाहीये. योगींनी काळाला नेहमीच निर्मितीचा मूळ आधार मानला आहे. काळ निघून जात असतो, पण तो बांधून ठेवता येत नाही. तिथं कोणतंही पॉज बटन नसतं, रिवाइंड करण्याची कोणतीही सोय नसते. काळ ही ती गोष्ट आहे जी या संपूर्ण विश्वाला एकत्र धरून ठेवते.
अगदी गुरुत्वाकर्षण सुद्धा काळाचंच एक दुय्यम उत्पादन आहे. एक अशी शक्ती जी काळ आणि अवकाश यांच्या संबंधांचं व्यवस्थापन करते आणि काळाला व्यक्त होण्याची संधी देते. बरं का, मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे की काळाचा अनुभव हा तुम्ही स्वच्छतागृहाच्या दाराच्या कोणत्या बाजूला आहात यावर ठरतो. जे आत आहेत ते म्हणतील फक्त 1 सेकंद, पण तुमच्या अनुभवात तो 1 सेकंद युगासारखा वाटतो. तर काळ किंवा काळाचा अनुभव हा आपण ज्या प्रकारच्या अनुभवातून जात आहोत त्याच्याशी संबंधित असतो. जर तुम्ही तुमच्या आतमध्ये एखाद्या दुःखद किंवा आसक्तीच्या अनुभवातून जात असाल तर काही मिनिटं वर्ष बनतील. पण जर तुम्ही एखाद्या अतिशय सुखद अद्भुत अनुभवातून जात असाल तर वर्ष सेकंदांसारखी वाटतील. हा मानवी अनुभव आहे. बरं, अगदी मूलभूत पातळीवर सुद्धा आपण पाहतो जेव्हा काळाचं गडद शून्यत्व स्पंदित होतं आणि रूप धारण करतं तेव्हा भौतिक अस्तित्व सुरू होतं. बरं, हे जर तुम्हाला जरा जास्त वाटत असेल, तुमच्या दैनंदिन अनुभवात तुम्ही काळाचा अनुभव तुमच्या आत आणि भोवताली होणाऱ्या बदलांच्या स्वरूपात घेता. जर पृथ्वी एकदा स्वतःभोवती फिरली तर तुम्ही त्याला दिवस म्हणता. चंद्र पृथ्वीभोवती फिरला तर त्याला महिना म्हणतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरली तर त्याला वर्ष म्हणतो. अशा प्रकारे भौतिकतेच्या अगदी लहान पैलूपासून ते महान पैलूंपर्यंत भौतिक जगात प्रत्येक गोष्टीचं स्वरूप चक्राकार आहे. आणि हे मानवी शरीर हे या पृथ्वीचा एक तुकडा असल्यामुळे आणि पृथ्वी सूर्यमालेतला एक लहानसा कण असल्यामुळे सूर्यमालेची यंत्रणा नैसर्गिकपणे मानवी यंत्रणेत भूमिका बजावते की मानवी यंत्रणा कशी कार्य करते. जर तुम्ही कॅलेंडरकडे पाहिलं तर बहुतांश जग सध्या ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत आहे. ते मुळात एक मिश्रण आहे. ते कुठून आलं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. याचा उगम रोमन साम्राज्यात होतो. बरं, जगात असा दावा केला जातो की जवळजवळ प्रत्येक गोष्ट रोमन साम्राज्यातूनच आली आहे, कारण आधी त्या प्रदेशात जे काही होतं ते रोमन साम्राज्याने पूर्णपणे नष्ट केलं. मला माहिती आहे की विध्वंस हा आजच्या जगात आवडता शब्द बनला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश कर वसुलीसाठी होता. कॅलेंडर हा शब्द कॅलेंडे या शब्दावरून आला आहे, Calendar. जो कर्जफेडीचा दिवस होता. या दिवशी नागरिकांना रोमन राज्याला कर द्यावा लागायचा. हे असं कॅलेंडर होतं जे बाजारपेठेसाठी तयार केलं होतं. ही आकडेवारीची सोय आहे जी विश्वाच्या मोठ्या भूमितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. हा मानवी मनांमधला फक्त एक मानसिक बदल आहे. हे उपयुक्त आहे जर तुम्ही रोमन साम्राज्यात एखादे बँकर किंवा अकाउंटंट असता 2000 वर्षांपूर्वी. पण मानवी अनुभवाच्या बाबतीत ते पूर्णपणे अपुरं आहे. ते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं की कशी ही मानवी प्रणाली या विशाल विश्वाचं एक प्रतिबिंब आहे, विशेषतः सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं. जेव्हा तुम्ही पूर्वेकडे वापरलं जाणाऱ्या कॅलेंडरकडे पाहता, विशेष करून हिंदू चांद्रसौर कॅलेंडर, तो पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. भूतकाळातले गूढवादी ज्यांनी या कॅलेंडरची रचना केली त्यांना कर वसुली करण्यात काही रस नव्हता. त्यांना रस होता तो मानवांच्या फुलण्यात. त्यांनी हे ओळखलं होतं की ही मानवी यंत्रणा एखादा वेगळा बुडबुडा नाहीये. असा अंदाज केला जातो की साधारण 8 ते 12 हजार वर्षांपूर्वी पहिलं हिंदू कॅलेंडर तयार केलं गेलं. विलक्षण गोष्ट ही आहे की त्यात परत कधी एकदाही सुधारणा करण्याची गरज पडली नाही, कारण ही एखादी आकडेमोड नाहीये. हे निरीक्षण आहे त्या विश्वाचं आणि सूर्यमालेचं ज्यात आपण राहतो. असं नाही की आम्ही काहीतरी अंदाज बांधून आकडेमोड करत आहोत. आम्ही गोष्टींचं निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणावरून जरी तुम्ही दिवसभर त्या खुराड्यात स्वतःला कोंडून घेऊन घालवता, ज्याला तुम्ही अपार्टमेंट किंवा ऑफिस म्हणता, जिथे 25 अंश स्थिर वातानुकूलित तापमान असतं, तरीही विश्वात जे काही घडतं किंवा किमान आपल्या सूर्यमालेत किंवा या पृथ्वीवर जे काही घडतं त्याचा परिणाम तुमच्या यंत्रणेवर होतो. जर तुम्ही
आवश्यक ते काम केलं आणि तुमची ग्रहण क्षमता वाढवली तर तुम्ही पाहाल की मानवी यंत्रणा एक सूक्ष्म रूप आहे या विशाल विश्वाचं. योग विज्ञानात आपण म्हणतो अंड, पिंडांड आणि ब्रह्मांड. तो घटक जो या जीवनाला बनवतो, एक व्यक्ती आणि हे विश्व, हे सर्व एकाच गोष्टीचे 3 प्रकटीकरण आहेत. ते सर्व काळाच्या एकाच सुसंगतीत आहेत. बरं, याचं एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे 108 हा आकडा. 108. शरीरातल्या 114 चक्रांपैकी 2 चक्र शरीराच्या किंवा शरीर रचनेच्या बाहेर आहेत. शरीराच्या रचनेअंतर्गत असलेल्या 112 चक्रांपैकी फक्त 108 चक्रांवरच प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. जर तुम्ही ही 108 चक्र सक्रिय करू शकलात तर उरलेली 4 नैसर्गिकरित्या उघडतील आणि स्वतःहून ज्वलंत होतील. म्हणूनच पारंपरिकरित्या तुम्ही रुद्राक्ष धारण केला किंवा कोणत्याही प्रकारची माळ किंवा हार किंवा पाश्चात्य देशांमध्ये ज्याला नेकलेस म्हणतात, त्यामध्ये 108 मणी असतात आणि त्यांचा वापर मोजण्यासाठी करतात. जर तुम्ही एखाद्या मंत्राचा जप केला किंवा एखाद्या ऊर्जा क्षेत्राभोवती फिरलात तर ते 108 वेळा असतं. कारण अशा 108 गोष्टी आहेत ज्या एखाद्याला कराव्या लागतात जर त्याला मानवी यंत्रणेवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवायचं असेल तर. हे सूर्यमालेत अत्यंत सुंदरपणे प्रकट झालं आहे. किंवा मी असं म्हणेन की सूर्यमालेने अतिशय सुंदररित्या स्वतःची छाप मानवी यंत्रणेवर उमटवली आहे. सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या 108 पट आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर चंद्राच्या व्यासाच्या 108 पट आहे. तर हे विलक्षण नाहीये का? हे गणित आपल्या भोवतालच्या निर्मितीमध्ये, या अवकाशात ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, या मानवी संस्थेमध्ये स्वतःहून प्रकट झाला आहे. तुम्ही या मानवी यंत्रणेकडे पुरेसं लक्ष दिलं तर या सूर्यमालेची संपूर्ण भूमिती आणि गणित आपल्यासाठी अगदी इथंच उपलब्ध आहे. आणि हे सर्व भारतीय योगी आणि गूढवाद्यांनी मांडून ठेवलं होतं. गॅलिलिओच्या जन्माच्या खूप आधी, जेव्हा बाकीचं जग अजूनही विचार करत होतं की पृथ्वी सपाट आहे, या लोकांनी पूर्णपणे अचूक गणना केली होती की किती अंतर आहे पृथ्वी आणि चंद्रामध्ये, पृथ्वी आणि सूर्यामध्ये, आणि चंद्राच्या आणि पृथ्वीच्या परिवलनामध्ये असलेला परस्पर संबंध. ते कसं काम करतं. आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट जी मला वाटते की आधुनिक विज्ञानात फक्त 20व्या शतकातच घडलं, की आपल्याला हे कळलं की पृथ्वीच्या परिवलनामध्ये एक अग्रगमन आहे. आपण या अग्रगमनाकडे नंतर काही वेळाने परत येऊया. या संस्कृतीमध्ये आपण असे बरेच पैलू ओळखल्यामुळे आपण एका अशा कॅलेंडरची रचना केली जे फक्त दिवस मोजत नाही तर वैश्विक भूमितीचा नकाशा मांडतं आणि सांगतं की आपण स्वतःला कसं या भूमितीशी आपल्या कल्याणासाठी सुसंगत करू शकतो. बरं, या 9 पारंपरिक ग्रहांपैकी किंवा प्रभाव जे आपल्यावर आणि या पृथ्वीवर पडतात, जे या हिंदू कॅलेंडरमध्ये ओळखले गेलेत, त्यामधले राहू आणि केतू हे कोणतेही भौतिक ग्रह किंवा उपग्रह नाहीयेत, पण ती चंद्राने घेतलेली एक स्थिती आहे जिथं ते चंद्राचा किंवा सूर्याचा काही भाग ग्रासतात, किंवा दुसऱ्या शब्दात खंडग्रास किंवा खग्रास ग्रहण, जे चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण हालचालींमुळे, ज्या चंद्राच्या पृथ्वीभोवती एका विशिष्ट स्थितीत फिरण्यामुळे घडतात. तर राहू तिथं असतो, तर रोज राहू काळ असतो. तर इथं बरेच लोक आहेत जे यामुळे नशिबावर अवलंबून बसणारे झालेत की आता राहू आहे म्हणून मी काही करणार नाही. तर हे त्याबद्दल नाहीये. तुम्ही जे काही करता किंवा करत नाही त्याचं खापर ग्रहताऱ्यांवर फोडण्याबद्दल नाहीये. आणि तुमच्या जीवनात जे काही चुकीचं घडतंय ते ग्रहांच्या स्थितीमुळे नाहीये. हे विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देण्याच्या तुमच्या क्षमतेला विकसित करण्याबद्दल आहे. याबद्दल जागरूक असाल तरच तुम्ही याला प्रतिसाद देऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही
प्रतिक्रिया न देता, प्रतिसाद देता. फक्त तेव्हाच हे पाहू शकता की जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीतून पार कसं जायचं. तुम्ही अचानक पृथ्वीला सूर्याभोवती उलटं फिरायला लावू शकत नाही, पण या वैश्विक परिस्थितीवर स्वार कसं व्हायचं हे तुम्ही पाहू शकता. हे विश्व म्हणजे एक अथांग गुंतागुंतीची यंत्रणा आहे. जर तुम्ही स्वतःला या यंत्रणेशी जुळवून घेतलं तर ती तुमच्यासाठी काम करेल. तुमचं जीवन एक नृत्य बनेल. तुम्ही स्वार व्हायला शिकता. तुम्ही स्वतःला जुळवून घेतलं नाही तर ती तुमच्या विरोधात काम करेल किंवा काळाची ही चक्र तुम्हाला चिरडतील. तुम्हाला हे विश्व तुमच्यासाठी काम करायला हवंय की तुमच्या विरोधात? बरं, हे विश्व तुमच्यासाठी किंवा तुमच्या विरोधात काम करत नाहीये. ते आहे तसं काम करत आहे. निर्मितीसोबत एकरूप होणं हे तुमचं काम आहे. तुम्ही निर्मितीशी एकरूप झाला तर आपण म्हणू शकतो की तुम्ही योगामध्ये आहात. तुम्ही स्वतःला जोडलं आहे. योग हा शब्द योग या शब्दापासून आला आहे. तुम्ही स्वतःला या निर्मितीशी, शक्य झाल्यास या निर्मितीच्या स्रोताशी जोडून घेतलं आहे. तर हिंदू कॅलेंडरमध्ये या विश्वाच्या आणि सूर्यमालेच्या संदर्भात अनेक स्तर आहेत. पण आपण त्याच्या क्लिष्ट स्वरूपाकडे पाहूया, ज्याला चांद्र सौर कॅलेंडर म्हणतात, जे प्रामुख्यानं सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या हालचालींशी संबंधित आहे. उपखंडातले विविध प्रांत या कॅलेंडरच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांचं पालन करतात. तमिळ लोक पूर्णपणे सौर कॅलेंडरचं पालन करतात. देशाचा इतर भाग बहुतेक वेळा गुंतागुंतीच्या चांद्र सौर कॅलेंडरचं पालन करतात. चांद्र कॅलेंडर चंद्राच्या चक्रांनुसार चालतं. सौर कॅलेंडर पृथ्वी आणि सूर्य यांचा संबंध विचारात घेतं. चांद्र सौर कॅलेंडर हे चंद्र आणि सौर चक्रांच्या गुंतागुंतीचं मिश्रण आहे. कारण सगळ्या गतिमान वस्तू असल्यानं त्या गुंतागुंतीच्या भूमितीचा एकच भाग बनतात, जे वर्ष, महिने आणि दिवस यांचा वर्षाच्या विविध वेळी नेमका काय परिणाम होतो याची गणना समजून घेण्यासाठी वापरतात. कारण यात चांद्र आणि सौर अशा दोन्ही चक्रांचा विचार केला जातो. मी असं म्हणेन की हे खूप जास्त अचूक आहे आणि ते आपल्या जीवनाच्या अधिक पैलूंचा विचार करतं. संस्कृतमध्ये याला पंचांगम म्हणतात. दक्षिण भारतात पंचांगा आणि हिंदी भाषिक लोक पंचांग म्हणतात. याला पंचांग म्हणतात, ज्याचा अर्थ 5 अंग असलेलं कॅलेंडर. या कॅलेंडरची 5 अंग असतात. यातलं पहिलं अंग म्हणजे तिथी, जो चांद्र दिवस आहे. दुसरं अंग वार किंवा आठवड्याचा दिवस, जो सूर्य आणि चंद्र यासारख्या 7 खगोलीय ग्रहांशी जोडलेला आहे. आणि तिसरं अंग म्हणजे नक्षत्र, जी 27 तारका समूहांमधली चंद्राची स्थिती असते. आणि चौथे अंग म्हणजे योग किंवा अशी गणना जी सूर्याची हालचाल आणि सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या हालचालींचा परस्पर संबंध, जो कॅलेंडरचा गुंतागुंतीचा पैलू आहे. आणि कारण, 5वं अंग कारण आहे. ठराविक शुभकाळ, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या जीवनात त्या ठराविक वेळी विविध कर्म करू शकते, सर्वोत्तम परिणामासाठी किंवा सर्वोत्तम कृती करण्यासाठी स्वतःला सक्षम करण्याकरिता. किनारपट्टीवरील राज्यांमध्ये महिन्याची सुरुवात सहसा अमावस्येनं किंवा नवीन चंद्राच्या दिवसानं होते. उपखंडाच्या इतर भागात महिन्याची सुरुवात पौर्णिमेनं किंवा पूर्ण चंद्राच्या दिवसानं केली जाते. दुर्दैवानं जेव्हा ब्रिटिश आले, त्यांनी हे सर्व मोडीत काढलं आणि ग्रेगोरियन कॅलेंडर आणलं, ज्याला आपण आधुनिक कॅलेंडर म्हणतो, जी मुळात एक अंक प्रणाली आहे. मी याला अंक प्रणाली म्हणतोय कारण यामध्ये सर्व काही ठरवलेलं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे गणितमापनाची कोणतीही क्षमता नाही त्यांच्यासाठी मोजणं सोपं आहे. पण एका कॅलेंडरचा या पृथ्वीशी संबंधित असलेल्या खगोलीय हालचालींशी संदर्भ असायला हवा. असं नाही की ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये यातलं काहीच नाहीये, पण ते खूप कमी प्रमाणात आहे. आणि ते तुम्हाला या यंत्रणेबद्दल, ज्यात आपण आहोत त्यात आज काय घडत आहे याबद्दल जागरूक करत नाही. यामध्ये पौर्णिमा किंवा अमावस्येचा कोणताही उल्लेख नसतो, ज्याचा मानवी शरीर आणि मानसिकता या दोन्हींवर, तसंच आपल्या भोवताली घडणाऱ्या भरती ओहोटीसह विविध गोष्टींवर लक्षणीय परिणाम होत असतो.
आणि त्यांनी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून निश्चित केला आहे, ज्याचा या जीवनाचा एक भाग म्हणून तुमच्याशी कोणताही संबंध नाही. या संस्कृतीत महिन्याच्या सुट्ट्या अशा असायच्या. प्रत्येक पौर्णिमेला 3 दिवसांची सुट्टी. पौर्णिमेच्या आधीचा, पौर्णिमेचा आणि नंतरचा दिवस. अमावस्येला 2 दिवसांची सुट्टी असे, कारण पौर्णिमा आणि अमावस्या यांचा आपल्या शरीर यंत्रणेशी, या पृथ्वीशी आणि आपण ज्या पद्धतीनं जन्म घेतो त्याच्याशी काही संबंध आहे. आज आपण शारीरिकदृष्ट्या इथे आहोत ते यामुळे की आपल्या मातांची शरीरे चंद्राच्या चक्रांशी सुसंगत होती, नाहीतर आपण इथे नसतो. म्हणूनच या कॅलेंडरमध्ये आपण वसंत संपात हा एक महत्त्वाचा बिंदू मानला आहे, कारण तो वसंताकडून उन्हाळ्याकडे होणारा बदल आहे. हा असा काळ आहे जेव्हा पृथ्वीला मिळणाऱ्या सौर ऊर्जेच्या प्रमाणात महत्त्वाचे बदल होत असतात. पृथ्वीवरील सर्व जीवन सौर ऊर्जेवर चालतं आणि उत्तर गोलार्धातील सर्व जीवन उन्हाळ्याच्या या काळात त्याला प्रतिसाद देत असतं. कारण उत्तर गोलार्धात येणारी पहिली पौर्णिमा किंवा अमावस्या ही साधारणपणे नवीन वर्षाची सुरुवात असते. तर आपल्याकडे या दिवशी दक्षिणेत उगादी, गुढीपाडवा, वैशाखी आणि देशाच्या विविध भागातील इतर अनेक सण असतात. वसंत संपातानंतर येणारी पहिली अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी साजरी करतात. आता आपण परत अग्रगमनकडे येऊया. अग्रगमन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? तर असं म्हणूया, ही पृथ्वी जी अशी थोडी कललेली असून स्वतःभोवती फिरत आहे आणि फिरता फिरता अशी जात आहे. या गतीमुळे पृथ्वीचा अक्ष एका अग्रगमनामध्ये असतो. पृथ्वीचा अक्ष एका कोनात आहे, त्यामुळे हे अग्रगमन तयार होतं किंवा मुळात तो या दिशेनं जात आहे. हे चक्र पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ लागतो, पण या अग्रगमनामुळे कॅलेंडर तयार करण्याचं संपूर्ण गणित अत्यंत गुंतागुंतीचं होतं. आणि हिंदू कॅलेंडर किंवा चांद्रसौर कॅलेंडरमध्ये या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे जर एखादा अक्ष अशा प्रकारे बाहेर आलेला असेल तर तो या दिशेनं जात असेल. तर ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो, ज्याला संस्कृत भाषेमध्ये मेष म्हणतात, तेव्हा तो संपात बिंदू असायला हवा होता. अनेक वर्षांपूर्वी हाच संपात बिंदू होता. ते सांगतात की साधारणपणे 5व्या शतकाच्या सुमारास हे होतं, पण आज ते सुमारे 24 दिवसांनी बदललं आहे. हे अग्रगमन आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थिती बदलत गेल्यामुळे घडलं आहे. पुढे जाताना हे बदलतं आणि ते सतत बदलत राहतं. मुळात जर आज तुम्ही वसंत संपाताच्या दिवशी सूर्यास्तानंतर आकाशात पाहिलं तर प्रत्यक्षात तुम्हाला दिसणारा आकाशाचा भाग 1000 वर्षांपूर्वीच्या भागापेक्षा वेगळा आहे. आणि त्यांना हे सर्व माहीत होतं, अगदी दुर्बिणीशिवाय. संपात बिंदूच्या सुमारास पृथ्वीचं चुंबकीय कवच, जे सूर्याकडून येणाऱ्या सौरज्वाला आणि सौर वादळांसारख्या उच्च ऊर्जा प्लाझ्मापासून आपलं संरक्षण करतं, या काळात त्या कवचाचं संरक्षण कमकुवत होतं. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राशी ज्या पद्धतीनं संरेखित होतं त्यामुळे हे घडतं. विशेषतः 23 ते 33 अंश अक्षांशांच्या दरम्यान हा परिणाम सर्वात जास्त असतो. भारत अंशतः या अक्षांशामध्ये येतो. युरोपचे काही भाग, चीन आणि अमेरिका देखील याच अक्षांशात आहेत. याचा अर्थ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अडथळे निर्माण होतात किंवा ते सूर्याच्या प्लाझ्मा किंवा सौर ऊर्जेमुळे खोलवर प्रभावित होतात. तर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये की या 23 ते 33 अंशांच्या पट्ट्यात पृथ्वीवर सर्वाधिक विकास घडला आहे, कारण इथे सूर्याची ऊर्जा सर्वोच्च शिखरावर असते आणि सौर ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठी आणि पृथ्वीवरील सर्व जीवनासाठी ऊर्जेचा मूळ स्रोत आहे. साहजिकच या पट्ट्यात राहणारी लोकसंख्या भरभराटीला येते, कारण अतिउष्ण तापमानाशिवाय सौर ऊर्जेचे सर्वाधिक प्रमाण याच अक्षांश पट्ट्यात मिळतं. दक्षिण भारत चुंबकीय विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे, जिथं संपात बिंदूच्या काळात वातावरणात उंचावर
तीव्र विद्युत प्रवाहाचा एक पट्टा तयार होतो. जर चुंबकीय क्षेत्र विचलित झालं तर प्रवाहाचा हा पट्टा मोठ्या प्रमाणात विद्युत भार निर्माण करू शकतो. तुम्ही या प्रभाराकडे एक अडथळा म्हणून किंवा एक सक्षमीकरण म्हणून पाहू शकता. मी या संपात बिंदूपुढे नतमस्तक आहे, कारण मी या संपात बिंदूमुळेच घडलो आहे. माझं जीवन, जर मी त्याला माझं जीवन म्हणू शकलो तर, कारण त्यापूर्वी मी जो काही होतो, कारण 1982च्या शरद संपातापूर्वी मी जो कोणी होतो तो मी त्या दिवशी नाहीसा झाला. आणि मी या संपात बिंदूचं अपत्य आहे. त्यामुळे मी यावर जास्त भर देऊ शकत नाही. माझ्यासाठी सर्व काही या संपात बिंदूभोवतीच फिरतं. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या शरीरातलं प्रत्येक महत्त्वाचं कार्य हे मुळात एका विद्युत प्रवाहाने किंवा विद्युत प्रभाराने चालतं. हृदयाच्या धडधडण्यापासून ते तुमच्या मेंदूतल्या विचारांपर्यंत सर्व काही प्रभारित आयनांच्या हालचालीद्वारे नियंत्रित होतं. कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तुमच्या पेशींमधून प्रवास करतात. आयन हे असे रेणू आहेत ज्यांच्याकडे काही विद्युत भार असतो. त्यामुळे आपल्या भोवतालच्या चुंबकीय आणि विद्युत क्षेत्रांचा त्यांच्यावर परिणाम होतो. तर तुम्ही जर चुंबकीय विषुववृत्ताच्या खाली असाल किंवा अशा पट्ट्यात असाल जिथं ठराविक ऋतूंमध्ये तुमच्यावर मोठा प्रभाव पडतो, तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमच्यातली प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मानवाला सक्षम करतं. जर एखादा योग्य अर्थानं ग्रहणशील असेल, जेव्हा पृथ्वीचं विद्युत क्षेत्र इतक्या वेगानं बदलतं, तेव्हा तुमचं शरीर एका सूक्ष्म अँटेनासारखं कार्य करतं, जे हे बदल आणि प्रभार टिपून घेतं, जे आपल्या अस्तित्वाच्या क्षेत्रात घडत असतात. जर तुमची प्रणाली यासाठी सज्ज नसेल, तर पर्यावरणातील हे तीव्र बदल प्रभारित आयनला तुमच्या न्यूरॉन्समध्ये अकाली झिरपण्यास भाग पाडू शकतात. मेंदू अतिउत्तेजित होतो. लोक याला मायग्रेन, मेंदूतला जडपणा, चिडचिड आणि विचित्रपणा म्हणून अनुभवतात. किंवा जर योग्य प्रकारे ग्रहण केलं तर तुम्ही प्रचंड सक्षम होऊ शकता. योग प्रणाली ही भूमितीचा असा प्रकार आहे किंवा ती तुमची भूमिती या विशाल निर्मितीच्या भूमितीशी संरेखित करते. जर हे झालं तर प्लाझ्माची नैसर्गिक घडामोड, सौर प्लाझ्मा आणि आपल्या भोवतालचे विद्युत प्रभार हे सर्व जीवन समृद्ध करणारे ठरतात. तुम्हाला माहीत असेल, लोक नेहमी बोलतात की आज त्यांचा मूड ठीक नाहीये. नाही, तुमच्या वेडेपणासाठी या ग्रहाला निमित्त बनवू नका. मला माहीत आहे की ल्युनसी हा शब्द ल्युना या शब्दावरून आलाय. लोक चंद्राला दोष देत आलेत. तो सुंदर चंद्र तुमच्या वेडेपणाचा आधार आहे? तसं असण्याची गरज नाही. ते सक्षमीकरण आहे. जर तुम्हाला सक्षम करणारी शक्ती कशी वापरावी हे माहीत नसेल, तर ती तुम्हाला अस्थिर करू शकते, विचलित करू शकते, अनेक प्रकारे तुमचा जीवही घेऊ शकते. होय, कदाचित आजूबाजूच्या आयन्सच्या गळतीमुळे तुमचा मेंदू अतिउत्तेजित होत असेल, पण हे योग्य प्रकारे ग्रहण करणं आणि स्वतःला या निर्मितीत जगण्यासाठी सक्षम बनवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला वाटतं तसं या निर्मितीला तुमच्याप्रमाणे ठीक करणं नाही, या निर्मितीत जगण्याकरिता सक्षम होण्यासाठी स्वतःला ठीक करा. प्रत्येक व्यक्ती सारख्याच प्रमाणात प्रभावित होत नाही. मी कधीही या गोष्टींची पर्वा करत नाही. सूर्य किंवा चंद्र कुठे आहे याची मला पर्वा नसते. मी स्वतःला अशा प्रकारे ठेवतो की माझ्या आत काय घडतं हे मीच ठरवतो. ही शक्यता प्रत्येक मानवासाठी आहे की तुम्ही याच्यावर स्वार होता किंवा किमान या सौरमालेच्या चक्रावर स्वार होऊ शकता. म्हणूनच या पृथ्वीवर तुम्ही असे एकमेव आहात ज्याला अस्तित्व म्हटलं जातं. याचा अर्थ तुमच्याकडे कसे असावे ही निवड आहे. तुम्ही मानवी प्राणी नाही आहात, तुम्ही मानवी अस्तित्व आहात. याचा अर्थ प्रभाव कसंही असले तरी तुम्हाला माहीत आहे की कसं असावं, तेव्हाच आम्ही तुम्हाला मानवी अस्तित्व म्हणू शकतो. नाहीतर तुम्ही या पृथ्वीवरच्या इतर प्राण्यासारखेच असता. ते सर्वजण या घटकांनी प्रभावित होतात, पण मानव स्वतःच्या आंतरिक अनुभवाचा ताबा घेण्यास सक्षम आहे. जर तुम्ही साधनेच्या माध्यमातून तुमची प्रणाली तयार केली असेल, तर हेच अडथळे तुमच्या उड्डाणासाठीची धावपट्टी ठरू शकतात. हे एखाद्या
हँग ग्लायडर किंवा ग्लायडरसारखं आहे. ते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सर्वोत्तम उडतं. पण जर तुम्हाला हे ग्लायडर कसं हाताळायचं हे जर माहीत नसेल, जो फक्त एक ठराविक भूमितीय आकार आहे, तर तुम्ही उडून जाल. पण तुम्हाला काय करायचं हे जर माहीत असेल तर तुम्ही भरारी घेऊ शकता. बरं, मला वयाच्या 12व्या वर्षी उडण्याची ओढ लागली होती. जेव्हा मी 17 वर्षांचा होतो, कच्च्या आराखड्यांसह सतत प्रयत्न केल्यावर एका मॉडेलवरून मी स्वतःचं हँग ग्लायडर तयार करण्यात यशस्वी झालो, जे त्यावेळी पॉप्युलर मेकॅनिक्स मासिकात प्रसिद्ध झालं होतं. आजच्यासारखं आधुनिक साहित्य तेव्हा उपलब्ध नव्हतं, त्यामुळे आम्ही जुन्या पॅराशूटचं कापड, बांबू आणि इतर साहित्यांची जमवाजमव केली आणि एक मोठी यंत्रणा तयार केली. आमचा विश्वास होता की ते उडेल, आणि प्रत्यक्षात उड्डाणाची वेळ आली तेव्हा टेकडीच्या उतारावरून धावण्याचं धाडस माझ्या कोणत्याही मित्रानं केलं नाही. ती सर्व हुशार मुलं होती. मीच असा होतो जो इतका वेडा आणि मूर्ख होतो की उडण्याचा प्रयत्न केला, जे खरं तर कधी उडण्यासाठी बनलंच नव्हतं, आणि मी झेप घेतली. मला वाटतं मी सुमारे 22 सेकंद हवेत होतो. त्यांनी मला तसं सांगितलं, आणि मग ते सर्व काही मिटलं आणि मी खाली कोसळलो. या काही टेनेसीसारख्या मऊ गवताळ टेकड्या नव्हत्या. हा दक्षिण भारत आहे, जिथल्या टेकड्या खडबडीत दगडांनी आणि काट्याकुट्यांनी भरलेल्या असतात. आणि मग त्याचा शेवट असा झाला की माझे दोन्ही घोटे फ्रॅक्चर झाले आणि मला स्वतःसाठी एक योग्य हँग ग्लायडर मिळवून पुन्हा उडण्यासाठी आणखी 5 वर्ष लागली. तर मी हे सांगतोय की आपल्याकडे शरीर आणि मन अशी 2 साधनं आहेत, जे 2 चमत्कार आहेत. पण उंच भरारी घेण्यासाठी तुम्ही ती योग्य प्रकारे हाताळली पाहिजेत. नाहीतर आपल्याला घडवणाऱ्या नैसर्गिक शक्ती असा विचार करतील की आपण त्यांच्या विरोधात आहोत. त्यांना अडथळे म्हणून संबोधलं जातं, नकारात्मक शक्ती म्हटलं जातं. नाही, त्या सक्षम करणाऱ्या शक्ती आहेत, जर तुम्ही योग्य स्थितीत असाल तर. अगदी आजही सगळी विमानं वाऱ्यासोबत नाही, तर वाऱ्याच्या विरुद्ध झेप घेतात. हे तुम्हाला माहीत असायला हवं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही विमानानं प्रवास कराल तेव्हा विंडसॉककडे पहा. वारा तुमच्या विरोधात असतो, तेव्हाच तुम्ही सर्वोत्तम भरारी घेता. तर एखादा अडथळा हा अडथळा तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही त्यासाठी स्वतःला तयार केलेलं नसतं. तुम्ही स्वतःवर आवश्यक ते काम केलं असेल तर ती पुढच्या स्तरावर जाण्याची एक संधी असते. तीच वैश्विक भूमिती जी एका व्यक्तीमध्ये वेडेपणा निर्माण करते, तीच दुसऱ्याला फुलवू शकते. हे पूर्णपणे यावर अवलंबून असतं की तुम्ही तुमच्या प्रणालीचं इंजिनिअरिंग कसं केलं आहे. संपात काळात तुम्ही या एका सोप्या गोष्टीची काळजी घेऊ शकता की या काळात केस ओले ठेवणं, विशेषतः संध्याकाळाच्या दरम्यान किंवा दिवसातल्या 4 वेळा जेव्हा संक्रमणाचा काळ असतो, म्हणजेच सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि मध्यरात्र. पण मध्यरात्रीची संध्या कदाचित बऱ्याच लोकांसाठी समर्पक नसेल. जर तुम्हाला केस ओले ठेवणं शक्य नसेल किंवा इथल्या राहणीमानामुळे आणि वेळेमुळे तुमच्या केसांवर परिणाम झाला असेल, तर किमान डोक्याचा वरचा भाग तरी ओला ठेवावा. तुम्ही हे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता, पण संपातापासून ते आयनापर्यंतचा हा काळ खूप महत्त्वाचा असतो, कारण याच काळात सूर्याचा प्रभाव सर्वोच्च असतो. तर अशा सोप्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, ही खात्री करण्यासाठी की तुमचं जीवन या शक्तींमुळे विकसित होईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दक्षिण भारतात समजा फक्त 2 दशकांपूर्वी, 20-30 वर्षांपूर्वी, जर तुम्ही बाहेर काम करणाऱ्या लोकांकडे पाहिलं असेल, विशेषतः शेतकरी आणि मजूर जे उन्हात काम करायचे, तर या काळात चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा, ज्याला तमिळ भाषेत लोक चित्राय पौर्णमी म्हणतात, या दिवसापासून ते उन्हाळी आयनकाळ येईपर्यंत कोणताही शेतकरी किंवा त्यावेळचे तमिळ लोक डोक्याच्या मध्यभागी एरंडेल, जे खूप घट्ट तेल आहे,
ते लावल्याशिवाय बाहेर पडत नसत. कारण तेल लावणं हा डोकं दिवसभर ओलं ठेवण्याचा एक मार्ग आहे. पाणी 10 मिनिटात सुकून जातं, म्हणून बाहेर पडण्यापूर्वी ते तेल लावायचे. हे एक सामान्य दृश्य होतं की शेतकरी नेहमी डोक्यावर एरंडेल लावत. कर्नाटकच्या दक्षिण भागात सुद्धा हे खूप प्रचलित आहे, जे मी स्वतः माझ्या शेतावर पाहिलंय. तिथले मजूर डोक्यावर तेल लावल्याशिवाय कधीही शेतावर येत नसत. म्हणूनच या संस्कृतीमध्ये सणांची रचना अशा प्रकारेच करण्यात आली आहे. भारतातील सर्व सण हे दिनदर्शिकेवर आधारित आहेत, कोणत्याही विश्वासावर नाही. ते सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या स्थितीवर अवलंबून असतात. ते याकडे पाहतात की त्या दिवशी काय घडत आहे आणि प्रक्रिया तयार करतात, जेणेकरून लोक अशा प्रकारे सहभागी होतील की ते विशिष्ट शक्तींनी प्रभावित होणार नाहीत. उलट त्या शक्तींचा त्यांना फायदाच होईल. कारण प्रत्येक मनुष्याची सहनशक्ती एकसारखी नसते. जोपर्यंत ते योग्य गोष्टी करत नाही तोपर्यंत ते प्रभावित होऊ शकतात. ज्यातून एखाद्याला सहज पार जाता येतं ते दुसऱ्याला मोडू शकतं. म्हणूनच अनेक साध्या गोष्टी सुचवण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन हा एक मूलभूत पैलू आहे. कारण तुम्ही काय सेवन करता हे तुम्ही श्वास घेण्याइतकंच महत्त्वाचं आहे. बरं, तुम्ही दक्षिण भारतातले असाल तर वर्षाच्या या काळात आंध्र प्रदेशातले लोक लक्ष्मी चारू, तामिळनाडूत पळय सादम आणि कर्नाटकात कुरू खातात. हे पदार्थ काय आहेत? हे थंड करणारे पदार्थ आहेत. तुमची प्रणाली शीतल ठेवतात आणि ते B12 न पुरेपूर असतात. अन्नपदार्थांमधला शीतल पैलू आणि B12 युक्त घटक हे अत्यंत महत्त्वाचे असतात, विशेषतः जेव्हा सूर्यकिरणांची तीव्रता एका विशिष्ट पातळीवर असते. तर या गोष्टी त्यांना खूप पूर्वी लक्षात आल्या होत्या आणि अलीकडेपर्यंत याचं काटेकोर पालन केलं जात होतं. पण आज तुम्हाला न्यूझीलंडमधून आलेली फळं आणि इटलीचा पास्ता खायचा असतो, जो 3 महिन्यापूर्वी बनवलेला असतो. माझा या अन्नाबद्दल किंवा ठिकाणांबद्दल कोणताही आक्षेप नाही. निवडीचं स्वातंत्र्य असूनही चांगली गोष्ट आहे, पण जे कल्याणकारी आहे ते निवडायला शिकलं पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला अधूनमधून इतर ठिकाणांहून आलेल्या खाद्यपदार्थांच्या चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर ते ठीक आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही जे खाता ते तुमच्या मूलभूत कल्याणाचं एक साधन आहे, हे तुम्ही समजलं पाहिजे. तर हिंदू कॅलेंडरमध्ये वर्षाचे 2 भाग केले जातात. डिसेंबरच्या हिवाळी आयनकालापासून ते जूनच्या उन्हाळी आयनकालापर्यंतच्या वेळेला उत्तरायण म्हणतात. सूर्याचा उत्तरेकडील प्रवास. दररोज सूर्य थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. तुम्हाला दिसेल की दररोज सूर्य थोडा अधिक उत्तरेकडे सरकतोय. उन्हाळी आयनकाल आणि हिवाळी आयनकाल यांच्यामधल्या काळाला दक्षिणायन म्हटलं जातं. हा दक्षिण प्रवास आहे. या काळात सूर्य दक्षिणेकडे जाऊ लागतो. योग परंपरेत उत्तरायणाकडे सुगीचा काळ म्हणून पाहिलं जातं. शेतीच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक वाढीच्या दृष्टीने याला कैवल्यपद म्हणतात. दक्षिणायन हा काळ स्वतःवर काम करण्याचा मानला जातो. याला साधनापद म्हणतात. आध्यात्मिक पैलूंव्यतिरिक्त याचे विविध आरोग्यविषयक पैलू देखील आहेत. तुमचं चयापचय, ग्रंथींचं कार्य, रोगप्रतिकार यंत्रणा हे सर्व वर्षाच्या वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात, असं लक्षात आलंय. अनेक अभ्यासांनी हे नक्की केले की उत्तरायणादरम्यान मेंदूमध्ये अधिक प्रमाणात न्यूरॉनची वाढ आणि न्यूरॉन्समधली जोडणी पाहायला मिळते. दक्षिणायनामध्ये ही प्रणाली बदलून मेंदूचं शुद्धीकरण किंवा स्वच्छता करते. हे सर्व उत्तर गोलार्धाच्या संदर्भात आहे, कारण दीर्घकाळापासून मानवी लोकसंख्येचा मोठा भाग प्रामुख्याने उत्तर गोलार्धात राहिला आहे. हे सर्व पैलू लक्षात घेऊन आम्ही सणांच्या माध्यमातून विविध प्रक्रिया तयार केल्या, जेणेकरून तुम्हाला या नैसर्गिक यंत्रणेचा लाभ होईल. आपण मार्गशीर्ष महिन्याचे उदाहरण घेऊया. तमिळ मार्गशीर्ष महिना 16 डिसेंबरला दक्षिणायनाच्या अखेरीस सुरू होतो. मार्गशीर्षाचा काळ हा स्थैर्य आणि संतुलन आणण्याचा आहे. यासाठी तुम्ही अनेक सराव करू शकता. आम्ही सांगितलंय की या काळात सूर्योदयापूर्वी तुम्ही थंड पाण्यात डुबकी घेणं अपेक्षित आहे, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर.
जेव्हा तुम्ही थंड पाण्यात बुडी मारता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या, विशेषतः त्वचेखालच्या, शरीरभर आकुंचन पावतील, अरुंद होतील. यामुळे यंत्रणेतली उष्णता बाहेर न पडता ऊर्जेचं जतन केलं जातं. नैसर्गिक हालचालींमुळे होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरणामुळे रक्तवाहिन्या अधिक लवचिक बनतात, जे निरोगी रक्तदाबासाठी आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया फक्त 1 दिवस केल्यास शरीराला धक्का बसेल. त्यामुळे कोणताही प्रभावी बदल घडणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला हे एका मंडलासाठी किंवा 40 ते 48 दिवसांसाठी करण्यास सांगतो. जर तुम्ही या एका पूर्ण मंडल प्रक्रियेतून गेलात तर ते तुमच्या हृदयाची आणि रक्तवाहिन्यांची स्थिती सुधारू शकतं. असे अनेक पैलू आहेत. मी त्या सर्व आरोग्यविषयक पैलूंमध्ये जाणार नाही, कारण आपण ज्याबद्दल बोलतोय ते या जीवनाच्या महान घटनेबद्दल आहे, फक्त आरोग्याबद्दल नाही. कदाचित बहुतेक लोकांसाठी आरोग्याचे लाभ सर्वात स्पष्टपणे जाणवणारे असतात, पण मुळात हे आरोग्याबद्दल नाहीये. आम्ही हे निश्चित करण्याचा प्रयत्न करतोय की शरीर आणि मन तुमच्या जीवनात अडथळे ठरू नयेत. ते तुमच्या तात्काळ आणि परमकल्याणासाठीच्या प्रगतीचे टप्पे बनावेत. बरं, त्याचा एक भाग म्हणून आपल्याला आरोग्य, भावनिक उत्साह, मनाचा तल्लखपणा हवाय, पण ते साध्य नाहीयेत. मानव असण्याचे अधिक सखोल पैलू शोधण्यासाठी तुम्ही याचा पाया म्हणून वापर करणं अपेक्षित आहे. मानवी जीवन फक्त उदरनिर्वाहामध्ये संपत नाही. उदरनिर्वाहाची सोय झाल्यावरच मानवी जीवनाची सुरुवात होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही मानव असाल तर तारे आणि ग्रह यांनी तुमच्या जीवनाचा अनुभव ठरवण्याची गरज नाही. तुम्ही आणि फक्त तुम्हीच तुमचा आंतरिक अनुभव ठरवला पाहिजे. तर चंद्र, सूर्य, कॅलेंडर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्यात गुरफटून जाऊ नका. याबाबत एका कन्नड कवीने एक सुंदर कविता लिहिली आहे, देवर दासी मैया. मला आशा आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. जर नसेल तर त्यांच्या कविता वाचा, त्या अद्भुत आहेत. मला त्या कवितेचं फक्त एक कडवं वाचून दाखवू द्या. ಅಚ್ಚ ಶಿವಭಕ್ತಂಗೆ ಹೊತ್ತಾರೆ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮಟ್ಟ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮತ್ತೆ ಅಸ್ತಮಾನ ಪೌರ್ಣಮಿ ಹುಣ್ಣಿಮೆ ಭಕ್ತನ ಮನೆಯ ಅಂಗಳವೇ ವಾರಣಾಸಿ ಕಾಣ ರಾಮನಾಥ. याचा अर्थ, जो पूर्णपणे शिवाशी एकरूप झाला आहे त्याच्यासाठी कोणतीही पहाट नाही, कोणतीही अमावस्या नाही, दुपार नाही किंवा कोणतेही संपात बिंदू नाहीत, कोणताही सूर्यास्त नाही, पौर्णिमा देखील नाही. त्याचे अंगण हीच खरी वाराणसी आहे, हे रामनाथा. तर एका योगीसाठी जो कारासोबत एकरूप अवस्थेत आहे, म्हणजेच वेळ आणि अवकाश यासारखे निर्मितीचे मूलभूत घटक ज्याला आपण शिव म्हणतो, तो या वैश्विक हालचालींच्या प्रभावापलीकडे असतो. चंद्र पूर्ण असो वा नसो, सूर्य उत्तरेकडे सरकत असो वा दक्षिणेकडे, त्याचा आंतरिक अनुभव या खगोलीय हालचालींनी ठरवला जात नाही. कारण मानवी चेतना ही निर्मितीच्या सर्व भौतिक प्रकटीकरणाच्या पलीकडे आहे, मग त्या कोणत्याही दिशेला जात असल्या तरी. आणि हेच योगाचं ध्येय आहे, तुमच्या जीवनाच्या अनुभवाचं नियंत्रण तुमच्या हाती देणं, जेणेकरून तो निर्मितीच्या भौतिक चक्रांद्वारे ठरवला जाणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या मुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत तुम्ही काळ आणि अवकाशाच्या चक्रांच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्या चक्रांवर स्वार व्हायला शिकलं पाहिजे. या चक्रांवर स्वार होण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारच्या कॅलेंडरची गरज आहे. त्यामुळे कृपया पंचांगाचा वापर करायला शिका, स्वतःसाठी एक अद्भुत जीवन घडवण्याच्या दृष्टीने. स्वतःच्या भोवताली असलेल्या निर्मितीच्या भव्य, प्रगत आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाचं कौतुक करायला शिका. पण सर्वात महत्त्वाचं, शोध घ्या मानवी चेतनेच्या अत्यंत अद्भुत अशा स्वरूपाचा. आपण 360 वर पुन्हा भेटेपर्यंत